नागपुरात उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाने 31 चौकातील सिग्नल तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय। उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता कमी वाहतूक असणाऱ्या चौकात आता बदल केले जाणार आहेत। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उन्हाची वाढती तीव्रता पाहता नागपूर शहरातील जवळपास 31 चौकातील 2 तासासाठी दुपारी जे आहे ते सिग्नल तात्पुरते शिथिल केले जाणार आहे। नागपूर वाहतूक पोलिसांनी जे आहे ते हा निर्णय दिलेला आहे। एकूणच आजपासून जे आहे ते दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत म्हणजे असे जवळपास 2 तास जे आहे ते ज्या रस्त्यामध्ये वर्दळ कमी असते अशा रस्त्यातील जवळपास 31 चौकामधील जे आहे ते 2 तासासाठी या सिग्नलवर शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यामुळे सिग्नलवर जे आहे ते नागरिकांना उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणू लागल्याने हा निर्णय एकूणच घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सिग्नलवर आता नागरिकांना जे आहे ते वाहन घेऊन थांबायची गरज पडणार नाही, परंतु सिग्नल वरून समोर जात असताना प्रति तास 20 किमी वेगाने जे आहे ते वाहन चालवायचं असं आवाहन जे आहे ते वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे। एकूणच काल विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्या पाठोपाठच नागपूर शहरात सुद्धा 44 डिग्री सेल्सिअस तापमानाचा पारा गेला होता। त्याच अनुषंगाने उष्माघातापासून जे आहे ते कुठेतरी नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता एकूणच वाहतूक पोलिसांकडून हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।